हॅलो डिअर स्टुडंट्स. महाराष्ट्रातील स्टुडंटसाठी एक महत्त्वाची योजना मला नुकतीच कळाली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. योजना काय आहे हे नीट समजून घ्या. त्याच्यासाठीचे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहेत, डॉक्युमेंट्स काय लागतात, त्यानंतर त्याच्यासाठी अप्लाय कसं करायचं, हे सगळं प्रोसिजर मी ह्या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे. सो व्यवस्थित समजून घ्या पहिल्यांदा काय आहे ही योजना आणि त्याच्यामधून तुम्हाला नक्की काय लाभ मिळणार आहेत. सो ह्या योजनेचं नाव आहे सावित्रीबाई फुले आधार योजना. आता ही योजना कोणासाठी आहे? ऑब्व्हियसली बऱ्याचशा योजना ह्या आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल असतात, म्हणजे ज्यांचे इकॉनॉमिकल कंडिशन प्रॉपर नसते, ज्यांची मुलं हुशार आहेत परंतु आर्थिकदृष्ट्या त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेणं परवडत नाही, फीज शाळांच्या कॉलेजच्या कोचिंगच्या देणं परवडत नाही, अशा स्टुडंटसाठी बरेचदा ह्या योजना असतात. ही देखील त्याच प्रकारची आहे. सो ही जी सावित्रीबाई फुले आधार योजना आहे त्याच्यामध्ये इतर मागासवर्गीय जसं की ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील म्हणजे SBC यांच्या या कॅटेगरीमध्ये जे जे स्टुडंट्स येतात त्यांच्यासाठी आर्थिक मदतीने स्कॉलरशिप, जसं तुम्ही बघितलं असेल 60,000 रुपयापर्यंतची स्कॉलरशिप तुम्हाला मिळू शकते दरवर्षी. सो ह्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर नीट बघून घ्या. आता जसं तुम्हाला सांगितलं आर्थिक मदत तुम्हाला देणार आहेत. ह्या योजनेअंतर्गत बघा, गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण तसेच निवास म्हणजेच राहण्याची सोय आणि भोजनाच्या खर्चासाठी सरकारतर्फे थेट मदत केली जाते. आणि हे जे विद्यार्थी आता शहरी भागात म्हणजेच महानगरपालिका क्षेत्रात जर शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना वार्षिक 60,000 रुपयांची आर्थिक मदत मिळते. आणि इतर भागातील म्हणजे शहरात नाही राहत असतील जर ते स्टुडंट्स तर त्यांना वार्षिक 50,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत सरकारतर्फे केली जाते. आणि ही मदत डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये होणार, त्यामुळे तुमचा आधार कार्ड, बँक अकाउंट हे प्रॉपर सगळं असणं गरजेचं आहे यासाठी. आता ह्याच्या नक्की काय आहे योजना बघा. तर ह्याचे ऑब्जेक्टिव्ह जस्ट बघून घ्या की इतर मागासवर्गीय स्टुडंट्सना आर्थिक मदत करणे हा त्याचा हेतू आहे. महाराष्ट्र सरकारची, मी जास्त शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला हा पार्ट. शासकीय हॉस्टेलमध्ये लिमिटेड जागा असतात त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही आणि अशा विद्यार्थ्यांना प्रायव्हेट हॉस्टेलमध्ये किंवा रूममध्ये जावं लागतं की जे भाडं देणं परवडत नाही. आणि म्हणून अशा स्टुडंटसाठी हे वसतिगृहाचा जो ऑप्शन आहे तो सरकारनं आपल्याला दिलेला आहे. आता त्यासाठीची इलिजिबल क्रायटेरिया तुम्हाला काय आहेत तर एक म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी तुम्ही असला पाहिजे ऑब्व्हियसली. इतर मागासवर्गीय म्हणजेच OBC, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गामध्ये तुम्ही असला पाहिजेत. अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही त्या जातीचे आहात ह्याचं प्रमाणपत्र. त्यानंतर उच्च शिक्षण घेत असावा, म्हणजे हे कुणासाठी आहे? जे स्टुडंट्स हायर एज्युकेशन घेत आहेत म्हणजेच इंजिनिअरिंग करत आहेत किंवा ॲग्रिकल्चरमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे, आर्ट्समध्ये, कॉमर्समध्ये, सायन्समध्ये जर तुम्ही डिग्री घेत असाल, उच्च शिक्षण म्हणजे डिग्री 12वी नंतर, अशा कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमामध्ये तुम्ही शिक्षण घेत असाल म्हणजे हे कोणासाठी आहे तर 12वी नंतरच्या स्टुडंट्ससाठी. कोणत्याही शासकीय किंवा गैरशासकीय वसतिगृहांमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतलेलं नसावं. वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त, 2.50 लाखांपेक्षा म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. आधार कार्ड तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे आणि तुमचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असलं पाहिजे. आता ह्याचं कशा पद्धतीने तुम्हाला जी आर्थिक मदत आहे ती दिली जाते तर राहण्याचा खर्च तुमचा 2,400 रुपये. महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर तुम्ही एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं असेल तर त्यासाठी तुम्हाला 2,400 रुपये पर महिना दिले जाईल. आणि महानगरपालिका सोडून नगरपालिका क्षेत्रात किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये पंचायत वगैरे अशा एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल तर 1,500 रुपये प्रति महिना तुम्हाला दिले जातील. जेवणाचा खर्च 2,000 रुपये प्रति महिना आणि महानगरपालिका वगळत असेल तर 1,200 रुपये प्रति महिना. निर्वाह भत्ता म्हणजे बाकीचे खर्च 1,200 प्रति महिना महानगरपालिका क्षेत्रासाठी आणि ते नसेल तर 600 रुपये प्रति महिना. असे टोटल वार्षिक 60,000 तुम्हाला दिले जातील महानगरपालिका भागामध्ये. म्हणजे समजा तुम्ही पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी असाल तर तुम्हाला 60,000 मिळणार. जिथे नगरपालिका असेल अशा ठिकाणी तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला 50,000 मिळणार वार्षिक. आता ह्याची अर्ज कसं करायचा आहे, जर समजा तुम्हाला ह्या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे
तर तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती जायचं, तिथं तुमचं नाव रजिस्टर करायचं. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते हां, सो दॅट तुम्हाला शोधत बसायला नको. जस्ट त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. सो महाडीबीटी पोर्टलवरती जायचं, त्याची वेबसाईट आहे ही. तुम्हाला न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन हा पर्याय दिसेल. त्याच्यात तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमची नवीन प्रोफाईल तयार करायची आहे. एक OTP येतो, तो व्यवस्थित भरायचा, तुमची नोंदणी पूर्ण करायची. मग तुमचं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचं, लॉग इन करायचं. आता कंप्लीट प्रोफाईल ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि तुमची वैयक्तिक माहिती जसं नाव, पत्ता, तुमचं जात काय आहे, कौटुंबिक तुमचं उत्पन्न काय आहे, बँक खात्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. सो तुम्हाला आधार कार्ड वगैरे हे सगळं तुमचं लिंक असणं गरजेचं आहे तिथं, अदरवाईज तुमच्या बँक अकाउंटमध्ये ते पैसे जमा होणार नाहीत. ठीक आहे. सो स्कीम्समध्ये जायचं, मेन्यूमध्ये जायचं आणि सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टन्स डिपार्टमेंट हा ऑप्शन तिथं, हे महत्त्वाचं आहे. कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही त्या योजनेसाठी अप्लाय करणार, तर हा ऑप्शन असेल. आणि मग त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना दिसेल, ती तुम्ही निवडायची आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा अर्ज उघडेल. अर्जामध्ये विचारलेली माहिती तुम्ही व्यवस्थित भरायची आणि मग महाविद्यालयाचे नाव, तुम्ही कोणता कोर्स घेतला आहे, त्याचं शिक्षण काय घेतलेलं आहे, त्याची माहिती सगळी द्यायची आहे. आणि विचारली जाणारी बाकी जी कागदपत्रे लागतील, तुमचं ॲडमिशनचं प्रूफ असेल वगैरे, कॉलेजचं ॲडमिशन लेटर, तुम्ही तिथे शिकता आहात त्याचं प्रूफ, तुमचं आयडेंटिटी कार्ड वगैरे लागेल, फोटो वगैरे लागतील, तर ते सगळं तिथं भरायचं आहे. स्कॅन करून ही ठेवावी लागतील. ऑब्व्हियसली तुमचं ॲडमिशनचं प्रूफ आहे, म्हणजे मी इथं शिकतोय किंवा शिकती आहे हे सांगण्यासाठी. आणि मग ही अपलोड झाल्यानंतर एकदा पुन्हा तपासायचं आणि सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप मी इथं सांगितलेलं आहे. आणि मग तो जो अर्जाचा क्रमांक मिळेल, तो तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तो तुमच्याकडे नोंदवून ठेवायचा आहे. आणि मग तुमचा आता हे तुम्हाला टाईम टू टाईम चेक करावं लागेल. त्या पोर्टल मी जसं तुम्हाला सांगितलं महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन, की कधी हे अर्ज निघालेत आणि त्याचं तुमचं फॉर्मचं काय झालं, ॲक्सेप्ट झाला की रिजेक्ट झाला, हे सगळं तुम्हाला त्या पोर्टलवरती टाईम टू टाईम मिळत जाईल माहिती. आता तुमचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत, एक म्हणजे तुमचं आधार कार्ड, मगाशी म्हटलं तसं जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, बोनाफाईड सर्टिफिकेट तुमच्या कॉलेजकडून घ्यायचं आहे, मागील वर्षाच्या परीक्षेचं मार्कलिस्ट घ्यायचं आहे, रहिवासी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याचं डोमासाईल सर्टिफिकेट आणि शाळा सोडलेल्याचा दाखला. सो हे सगळं तुम्ही घ्यायचे आहेत. ह्याचे काही कॉन्टॅक्ट्स किंवा हेल्पलाईन जर तुम्हाला ह्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर हे इथं जी दिलेली माहिती आहे, आय होप इथं तुम्हाला क्लिअर दिसतंय. सो हे तुम्ही ह्या लिंकवरती ॲक्सेस घेऊन तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तिथे तुम्ही अप्रोच करू शकता. ठीक आहे. सो हे होती आजची आपली सावित्रीबाई फुले आधार योजना. तुमच्या मॅक्सिमम जे स्टुडंट्स ह्याच्यासाठी इलिजिबल आहेत त्या स्टुडंट्सपर्यंत ही योजना नक्की पोचवा, सो दॅट एखाद्या गरजूला मदत केलेल्याचं समाधान तुम्हालाही मिळेल आणि मलाही मिळेल. ठीक आहे. सो थँक्यू सो मच.